नमस्कार, मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वंचितमध्ये कळमदरी महासचिव ज्यांच्याकडे पद होतं त्यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश घेतला, आज माझ्यासोबत माणिक पंडित साहेब आहेत. तर आपण वंचितमध्ये अनेक वर्ष घातली, अनेक वर्ष पक्षाचं काम केलं. का पक्ष सोडला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश का घेतला, काय कारण? कारण हे आहे की कळमनुरी तालुक्यामध्ये आम्ही कमीत कमी 8 ते 10 वर्षापासून मी काम करतो. त्याच्या अगोदरही माझे वडील सुद्धा काम करत होते आणि भारिप बहुजन महासंघापासून मला भारिप बहुजन महासंघाचे तालुका उपाध्यक्ष पद होतं, तालुका महासचिव पद होतं, वंचित बहुजन आघाडीमध्ये महासचिव पद होतं, त्यानंतर सहसचिव पद होतं, सचिव पद होतं. इतके पद बघूनही सुद्धा कळमनुरी तालुक्यामध्ये अंतर्गत वाद झाल्यामुळे किंवा पक्षाचे ध्येय धोरण बरोबर चालत नसल्यामुळे मी उभाटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. एकंदरीतच आपण पाहिलं तर संविधान बचाव असा नारा वंचित बहुजन आघाडीमध्ये दिला जातो. त्या पद्धतीचं कामकाज देखील आपण केलं, अनेक वर्ष कामकाज केलं. पक्ष सोडण्याची वेळ का आली, का वाटत? अंतर्गत काही विषय होते, कळमनुरी तालुक्यामध्ये मतभेद होते पदाधिकाऱ्यामध्ये. त्यामुळं मी काही पदाधिकाऱ्याचे नाव घेणार नाही, पण त्यांच्यामुळं मी पक्ष सोडण्यात आला. वरिष्ठाकडे मी अनेक वेळा पत्रव्यवहार केले, शिस्तपालन समितीकडे व्यवहार केले, पण त्याच्यातून काही उद्यास आलं नाही आणि काय मला न्याय भेटला नाही. त्यामुळे मी उभाटामध्ये गेलो. एकंदर पण काय तेव्हा बोलणं झालं होतं मागच्या 5 वर्षाखाली विधानसभेच्या तेव्हा, आणि तेच आता डॉक्टर बी डी चव्हाण आज घडीला वंचितमध्ये आले. काय माहिती, काय वाटतं तुम्हाला, काय भावना? नाही, मागच्या 5 वर्षाखाली लोकसभेला बी डी चव्हाण साहेबांसोबत आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी गेलो होतो आणि बी डी चव्हाण साहेबांनी आम्हाला नेलं होतं की मला लोकसभेला उमेदवारी भेटली पाहिजे या उद्देशाने नेलं. पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना नकार दिल्यामुळं त्यांनी म्हणले की बाबा तुम्ही विधानसभेला काम करा, नंतर आपण विचार करू. आणि तेवढ्यातच हा माणूस नाही म्हणल्याच्या नंतर मुंबईला जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन व्हायरल त्यांचे फोटो झाले की असा व्यक्ती जर इकडे नाही म्हणतो, इकडे जर आपण त्यांना उमेदवारी नाही भेटली की लगेच तिकडे जायचं आणि तिकडल्या टेबलावर बसायचं, बाकावर बसायचं की मी इकडला उमेदवार. अशा उमेदवारावर आमचा विश्वास नाही. मागच्या कार्यकाळामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं. आज घडीला लोकसभेची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीची लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली. आज ते त्या पद्धतीने लोकसभा मतदारसंघात फिरतायत. आज तुम्ही उभाटामध्ये आहेत, काय भावना? माझी भावना आहे की उभाटामध्ये आष्टीकर साहेब हे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येतील. त्यांच्या मागे सामाजिक क्षेत्र आहे आणि भरपूर असा त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये कामं केलेली आहेत. बरेचसे त्यांचे कामं झाले आणि सामान्य जनता ही आष्टीकर साहेबांच्या पाठीमागे आहे. आपण काल परवाच बघितलेलं आहे की त्यांनी फॉर्म भरते वेळेस नाईक साहेब सुद्धा आले होते. तर नाईक साहेबांचे जळगावकर साहेब, माधवरावकर हे सर्व मंडळी यांनी आश्वासन दिलेलं आहे की 5 लाखाच्या वर आष्टीकर साहेब निवडून येतील. मागच्या कार्यकाळात जो त्यांच्यासोबत तुम्ही काम पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे अनेक काही पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, तुमचा जो पक्षामधला जो चाहता वर्ग असेल, तो चाहता वर्ग देखील कुणीकडे काम करायला वाटतं तुम्हाला? आज तुम्ही इकडे आलात उभाटात. आजची जर भावना बघितली, देशामध्ये जर वातावरण आपण बघितलं की आज संविधानाच्या माध्यमातून पाहिलं तर आज बीजेपी म्हणते की 400 पार. हे 400 पार हे कशासाठी म्हणते तर हे सर्वसामान्य लोकांच्या भारतीयांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे जर आपण 400 पार केले तर घटनेला कुठेतरी हात लागू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीचे आपल्याला उमेदवारच निवडून द्यावा लागतील. संविधान वाचवायचं असेल तर महाआघाडीलाच विजय करावा लागेल. अनेक सर्वात महत्वाचं म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाला महायुतीकडून जे काही जागा सुटली, उमेदवारी मिळाली, शिंदे गटाचे उमेदवार देखील मतदारसंघात फिरतात, महाविकास आघाडीचे देखील फिरतात, वंचित बहुजन आघाडीचे देखील फिरतात आणि ओबीसी मोर्चाचे देखील फिरतात. तर या सध्याच्या राजकारणाकडे आपण कसं पाहता? कारण आपण या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून
तालुका महासचिव या पदावर असताना ज्या पद्धतीचं पहिलं राजकारण होतं ते आज घडीला आजचं राजकारण कसं, कारण राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले, शिवसेनेमध्ये दोन गट पडले, तर तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय वाटते तुम्हाला? एक सच्चा कार्यकर्ता तुम्ही वंचितचे होतात, आता उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये तुम्ही गेलात, काय बदल वाटतात मागच्या अनेक? आता जर काळ पाहिला तर सध्या सर्व हे फोडाफोडीचे राजकारण चालू आहे. याच्यामध्ये आपण बीजेपी पाहतो की राष्ट्रवादीला फोडायला निघली, काँग्रेसला फोडायला निघली, शिवसेनेला फोडलेलं आहे. परंतु यांचा काही फरक पडणार नाही याच्यावर. जे महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीचे हिंगोली जिल्हा लोकसभेमध्ये जे आष्टीकर साहेब आहेत ते विजय होतील आणि बऱ्याचशा मतदानांना ते विजय होतील. बीडी चव्हाण हे ज्या पद्धतीनं लोकसभा मतदारसंघात फिरताय, तर त्यांची परिस्थिती काय असेल वाटतं? कारण तुम्ही या अगोदर त्याच पक्षात काम केलं, तुमचा जो चाहता वर्ग आहे तो बी काही प्रमाणात त्यांच्यासोबत आहे. तो चाहता वर्ग आज घडीला पुणेकडे काम करेल, विजय होतील आणि बऱ्याचशा मतदानांना ते विजय होतील. बीडी चव्हाण हे ज्या पद्धतीनं लोकसभा मतदारसंघात फिरताय, तर त्यांची परिस्थिती काय असेल वाटतं? कारण तुम्ही या अगोदर त्याच पक्षात काम केलं, तुमचा जो चाहता वर्ग आहे तो बी काही प्रमाणात त्यांच्यासोबत आहे. तो चाहता वर्ग आज घडीला पुणेकडे काम करेल आणि त्यांच्याकडे कशा पद्धतीनं दृष्टिकोनातून बघतात, मी कुठला दृष्टिकोन? बीडी चव्हाण साहेबांचं सांगायचं म्हणलं तर आमचा समाज जे आहे ते त्यांना BSP मध्ये ते सुद्धा उभं टाकलेले होते. त्यांना BSP पासून लोक ओळखतात की बीडी चव्हाण साहेबांची वर्तणूक कशी आहे आणि काय आहे. याच्यावर मी जास्त काय बोलणार नाही, ते लोक समजून घेतील. किती पक्ष बदलले असं वाटतं त्यांनी, आणि या अगोदर बी अनेक पक्षांमध्ये होते, तुम्ही सोबत होतात? मी सोबत होतो त्यावेळेस वंचित मध्ये आले, त्याच्या अगोदर ते परत शिवसेनेमध्ये गेले, त्याच्या अगोदर शिवसेनेमध्ये होते. त्याच्या बदलाबदलीचं लोकसभेचं वारं असलं की ते बदलाबदलीचं राजकारण त्यांचं चालू आहे. म्हणजे एकीकडे ह्या जी सध्याची परिस्थिती राजकारणाची आहे, गट तटाचं जे राजकारण चालतं, तर याच पद्धतीचं बीडी चव्हाणचं यांचं सुद्धा राजकारण असं वाटतं का आपल्याला? काय मला तर वाटते की बा ते स्वतःच कसं आहे, आपलं नेतृत्व ठेवण्यासाठी ते पक्षामध्ये येतात आणि त्यांचं काय इलेक्शन मध्ये त्यांचा काय इथं धागादोरा लागणार नाही या लोकसभेमध्ये, हे एवढं पण निश्चित आहे. आणि त्यांचा आज घडीला कुठलाही धागा दोरा लागणार नसल्याची टीका देखील यावेळी पंडित साहेबांनी यावेळी व्यक्त केलेली. माझ्या सहकारी उद्यासह मी उमेश चकर, प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली.